पुण्यातील विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 22 मृत्यू झालेत। दुर्घटनेनंतर जाग आलेल्या यंत्रणेने आता तोडकाम सुरू केले। मात्र एकीकडे उत्पादन शुल्क दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करत असताना त्यांच्याच कार्यालयाच्या छतांवर दारूच्या बाटल्या कशा काय आल्या हा प्रश्नही विचारला जातोय। पाहूया। पुण्यात विषारी दारूमुळे 20हून अधिक जणांच्या मृत्यूनंतर जाग आलेल्या यंत्रणेनं आजपासून अवैध दारूचे अड्डे फोडायला सुरुवात केली। मात्र एकीकडे दारूचे साठे उत्पादन शुल्क विभाग नष्ट करतंय, तर दुसरीकडे पुण्यातील त्यांच्याच कार्यालयाच्या छतावर दारूच्या बाटल्या कशा काय हा देखील प्रश्न विचारला जातोय। कारवाई अवैध दारूंच्या अड्ड्यांवर आहे हे जरी मान्य असलं तरी उत्पादन शुल्काच्या छतावर बाटल्या आल्या कुठून, त्या तिथे कशा पोहोचल्या यावर माहिती नसून तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली। काल पुण्यामध्ये विषारी दारूने अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर आज काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या समोर ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे पत्र्यावर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावर राज्य उत्पादन शुल्काच्याच ऑफिसचा जो पत्रा आहे वरचा त्या ठिकाणी या सर्व बाटल्या पडलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एक प्रकारे या सर्व भूमिकेवरच राज्य उत्पादन शुल्काच्या एक प्रकारे प्रश्नचिन्ह जे आहे ते पाहायला मिळते। पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्यांची आढळले होते, खाली कुंड्यांमध्ये आढळले आहेत, त्याबद्दल काय? आपल्या कार्यालयाच्या पत्र्यावर काही मद्याच्या बाटल्या आणि तीन आढळलेल्या आहेत, बघतो मी व्हेरीफाय करतो ऍक्शन। दरम्यान सरकारी यंत्रणेबरोबर सत्ताधारी शिंदे सेनेच्या समर्थकांनीही दारूचे अड्डे फोडले। विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली, तर 5 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला लॅप्सेस दिसून आले त्या भागातल्या 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांच्यावरती निलंबनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्याकडून झालेली आहे। तसेच या संपूर्ण घटनेवरती माननीय आयुक्त यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून होते, त्यांच्याकडून पण प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपल्याला कारवाई आणि सहकार्य व्यवस्थित करतात। दारूच्या कॅनमागून अधिकचा फायदा व्हावा म्हणून दुकानदार दारूमध्ये मिथेनॉल मिसळत होता। धक्कादायक म्हणजे ही दारू पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या अनेक दारूच्या गुत्त्यांवर विकली जात होती। जसजसा नफा मिळू लागला तसतसं आरोपींनी मिथेनॉल मिसळवण्याचं प्रमाण वाढवलं। त्यापायीच गेल्या 2 दिवसात तब्बल 20हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला। प्रदीप कापसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।